आपण आता बनवणार आहोत दिल पकोडा। त्यामध्ये सर्व घरगुती मसाले टाकलेले आहेत आणि मसाले टाकून त्याला 10 ते 15-20 मिनिटं मॅरिनेट करून ठेवलेला आहे। आता आपण कढईत तेल तापवलेलं आहे। आता आपण तांदळाचं पीठ लावून त्याला फ्राय करूया। ओके, हे बघा आपले दिल पकोडे झालेले आहेत। किती सुंदर आणि छान दिसत आहेत। खाऊन बघ हे, हा माझा मुलगा खाऊन बघेल। शिवम खाऊन बघ। चांगला तर सुंदर झाला जोरात। कसा वाटला? मस्त ना? तुम्ही पण ट्राय करा असे दिल पकोडे।